मित्रांनो, नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकीचा निकाल जरी लांबणीवरती पडला असला तरी अनेकांनी मुंबई महापालिका असेल, पुणे असेल किंवा इतर महापालिका असतील त्याच्या दिशेनं सध्या आगेकूच करण्यास सुरुवात केलेली आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं निवडणुकींचा अभ्यास आणि निवडणुकींच्या तयाऱ्या करण्याचा जो हातोटा लावलेला आहे, तो हातोटा पाहता सध्या त्यांचा हा विजयाचा वारू कोण रोखणार असं सध्या झालेलं आहे. बिहारची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये घवघवीत यश भाजपनं मिळवलं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोटनिवडणुका असू देत किंवा इतर विधानसभेच्या असू देत दणदणीत निवडणुका जिंकत आलेले आहे. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली, परंतु त्यांच्यावरती काही आरोप झाले. वोट चोरीचा आरोप असेल किंवा ईएम संदर्भात जे काही विरोधकांनी संशय घेतले, ह्या सर्व गोष्टी असताना देखील भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं कार्यकर्त्यांचं केडर प्रचंड ताकदीनं मैदानात उतरतंय. साम दाम दंड भेद सर्व गोष्टीनं भाजप सध्या मजबूत असल्यामुळं त्यांच्या विरोधकांना सुद्धा येणाऱ्या काळात प्रचंड मोठी कसरत करावी लागणार आहे. मग ह्या तुलनेमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि सत्तेमध्ये नाही आहेत त्यांना मात्र रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. निवडणुका ह्या फक्तच पैशावर जिंकता येतील असं अजिबात नाही. अनेक निवडणुका महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये पैसे नसताना, सत्ता नसताना देखील काढून घेतल्या, त्या निवडणुका जिंकून अनेकांनी दाखवलेल्या आहेत. मुंबई महापालिकेचा सध्या गाजावाजा आहे. तुम्ही पाहू शकता की उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, यांचा पक्ष मुळात मनसेनं तर कोणतीही एकही नगरपालिकेचा नगरसेवक पदाला उमेदवार यावेळेस दिला नाही. कोणत्याही प्रकारचा एबी फॉर्म त्यांनी दिला नाही. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही महाराष्ट्रात सभा घेतली नाही. ठाकरे बंधू हे फक्त आणि फक्त मुंबईवरती टार्गेट करून आहेत असं सध्या दिसतंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईची चाव्या आपल्या हातात घ्यायच्या असं सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवलेलं आहे. मुंबई म्हणजे एक छोटंसं राज्यच आहे. 40,000 कोटी रुपयेचं बजेट असलेला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठी महापालिका म्हणून मुंबईकडं पाहिलं जातं. राज्य जरी ताब्यात नसलं तर मुंबई ताब्यात असली तर राजकारण करता येतं, कार्यकर्त्यांना सोबत ठेवता येतं आणि सत्ताधाऱ्यावरती अंकुश ठेवता येतो. हे आजपर्यंतचं समीकरण आहे. शिवसेना ही 1995 ते 99 5 वर्ष सत्तेत राहिली. त्यानंतर 2014लाच युतीमध्ये ती सत्तेत आली. परंतु 99 नंतर 2014 पर्यंतचा काळ सत्तेत नसतानाही मुंबई महापालिका ताब्यात असल्यामुळं शिवसेना पक्ष सतत वाढत गेला. कारण कार्यकर्त्यांना मुंबईवरून रसद मिळत होती, ताकद मिळत होती आणि त्यामुळंच कार्यकर्ता वाढत गेला, पक्ष वाढत गेला. सध्या मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ह्यावेळेस त्यांना सत्तेसोबतच पैशाशी आणि आर्थिक त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी, विरोधकांशी मोठ्या प्रमाणामध्ये लढाई करावी लागणार आहे. आणि ह्या लढाईमध्ये सेनापती तर मजबूत असावाच लागतो आणि ठाकरे बंधू हे मजबूत आहेतच, परंतु त्यांच्यासोबत लढणारा युद्धामधला जो सरदार आहे, जो मावळा आहे, तो सुद्धा मजबूत असावा लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सध्या ठराविक अशी काही लोक आहेत, ती लोक जीवाचं रान करण्यासाठी तयार असतात. राज ठाकरे यांच्यासाठी रात्रीचा दिवस करण्यासाठी तयार असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत कधीच सत्तेत आली नाही, किंवा कधीही ती फार काही काळ सत्तेत राहिली नाही. नाशिक महापालिका वगळता कुठेही त्यांनी चंचू प्रवेश देखील सत्तेत केला नाही. असं असताना देखील राज ठाकरे यांच्यासोबत जीवाला जीव देणारं कार्यकर्ता आणि नेते आहेत. अनेक पक्ष येतात, सत्तेत येतात, सत्तेतून बाहेर पडतात, परंतु ज्यावेळेस सत्तेतून बाहेर पडतात, सत्ता जाते, त्यावेळेस पक्ष लगेच मोकळा होतो, खालसा होतो. परंतु राज ठाकरे यांनी गेल्या 20 वर्षामध्ये कार्यकर्त्यांचं, कट्टर कार्यकर्त्यांचं जाळं जे आखलेलं आहे, ते जाळं आजपर्यंत तरी कोणी फोडू शकला नाही. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला त्याच्यातील गट्स, त्याच्यातील आक्रमकता आणि राजनिष्ठा पाहून राज ठाकरेंनी
टॉपपासून जे बॉटमपासून जे टॉपला त्या मुलाला नेलं, आज मनसेमध्ये सर्वात मोठं पद म्हणजे पक्षनेते पदावरती त्या कार्यकर्त्याला बसवलं. वयाच्या 40शीमध्येच त्याला ठाणे जिल्हाध्यक्ष, पालघर जिल्हाध्यक्ष, पक्षाचं नेतेपद, 2 वेळा आमदारकी, सर्व कोणताही निर्णय घेत असताना त्यांना दिलेला फ्री हँड हे पाहता राज ठाकरे यांची त्यांच्याविषयीची निष्ठा दिसून येते. सतत अनेक मुलाखतीमध्ये सुद्धा अविनाश जाधव सांगत असतात की माझ्या रक्तामध्ये राज ठाकरे आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राजकारणात असोल तर राज ठाकरेंसोबत राहील. ज्या दिवशी राजकारणात नसेल ज्या दिवशी राज ठाकरेंना सोडेल त्या दिवशी मी राजकारणात सुद्धा नसेल. इतके कडवट आणि सच्चे आहे. 24 तास काम करण्याची धमक असलेला मास लीडर म्हणून अविनाश जाधव पुढे आलेले आहेत. एक आक्रमक चेहरा, तितकीच ताकद, हवेबाजीपेक्षा ग्राउंड लेवलला प्रचंड ताकद निर्माण केलेला हा पक्षातील युवक चेहरा आहे. आणि त्याच अविनाश जाधव यांच्या खांद्यावरती जर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली तर पक्षासाठी हे गेम चेंजर लढाई होऊ शकते. कारण अविनाश जाधव यांना मानणारा प्रचंड मोठा फॅन फॉलोईंग ठाणे, पालघर, मुंबई किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अविनाश जाधव यांचे व्हिडिओ, त्यांचे फेसबुक, सोशल मीडियावरती क्रेज ही तरुणांना नक्कीच भावते. आणि त्यामुळंच पक्षासाठी आक्रमक, आर्थिक नाड्यासुद्धा मजबूत असलेला, स्वतःच्या उद्योगधंद्यावरती निर्माण झालेला आणि सच्चा राजनिष्ठ माणूस अविनाश जाधव ह्या माणसाला जर का या निवडणुकीमध्ये एक मोहरा म्हणून उतरवलं, एक जबाबदारी देऊन उतरवलं तर मनसेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही एक गोल्डन अशी ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सध्या गाठीभेटी सुरू आहेत. सतत राजू पाटील असतील, अविनाश जाधव असतील, ह्या प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित राहल्याचं आपल्याला दिसून येत आहे. हे पाहता राजू पाटील, अविनाश जाधव यांच्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या सोपवली जाण्याची मोठी शक्यता आहे. आणि त्याच जबाबदारीचं सोनं अविनाश जाधव करू शकतात. मुंबई महापालिकेवरती जर का मनसे आणि उद्धव ठाकरे यांनी जर का मुसंडी मारली तर सर्वाधिक जे काही क्रेडिट असेल मग राजसाहेब असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर नेते त्यांच्यासोबतच अविनाश जाधव यांना सुद्धा जाऊ शकतं. कारण तितकी मेहनत घेण्याची कसोटी, कार्यकर्त्यांना जाणणारा एक युवक कार्यकर्ता म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. आरेला कार्य करण्याची धमक ठेवणारा हा माणूस आहे. कोण मंत्री आहे, कोण आमदार आहे, कोण अमुक आहे ह्याच्याशी अजिबात भिडभाड हा नेता ठेवत नाही. मस्तीला मस्तीनं आणि प्रेमाला प्रेमानं उत्तर देण्याची ताकद असलेला नेता असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे पक्षासाठी आश्वासक ठरतील असं सध्या दिसतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.